स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नामदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। नामदार प्रवीण दरेकर यांचा महाड तालुक्यातील वाढता जनसंपर्क आणि कामाचा धडाका पाहता अनेक कार्यकर्ते त्यांच्या या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये दाखल होत आहेत। अशाच पद्धतीने शिवसेना शिंदे गटाचे फौजी आंबावडेचे माजी सरपंच सखाराम पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नामदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीचा करिश्मा नुकताच महाड नगरपालिकेत पाहायला मिळाला। नामदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत भाजपाचे 2 नगरसेवक यावेळी निवडून आले। याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नामदार प्रवीण दरेकर यांच्या कामाचा धडाका पाहता अनेक लोक त्यांच्या कार्यपद्धती आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करतायत। फौजी आंबावडे येथील शिवसेनेचे माजी सरपंच सखाराम पवार, उपसरपंच संजय पवार, उभाटाचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर पवार आणि विलासदादा पवार यांनी काल रात्री नामदार प्रवीण देवकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। यावेळी त्यांचं स्वागत करताना विश्वास देत दरेकर यांनी मी ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा आहे, मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्या या गावासाठी उपलब्ध करून देण्याचं अभिवचन दरेकर यांनी यावेळी दिले। भविष्यात मोठ्या संख्येनं अनेक लोक भाजपात प्रवेश करणार असल्याचं भाकीत करत अमित मोरे यांना करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले। याप्रसंगी भाजपाचे परिषद सदस्य बिपिन महामुंडकर, नागेंद्र राठोड, मनपा सभापती सुमित पवार यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या विश्वासाला जराही तडा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जाऊ देणार नाहीत आणि तुमच्या सर्व विकास कामात ताकदीनं मी सरकार, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्या गावाचा आणि आजूबाजूच्या गावांचा विकास करण्यात भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः लक्ष घालेन, हा विश्वास तुम्हाला घेतो। आज तुम्ही 4-5 प्रमुख कार्यकर्ते प्रवेश करताय, 4-5 चे 40-50 लवकरात लवकर आपण करा। अमित मोरे यांच्या प्रचारानिमित्त ताकदीनं काम करा। लोकांना काही विकासाचे शब्द द्यायचे असतील आपण द्या। मी आहे, सुनील तटकरे साहेब आहेत, आदिती तटकरे आहे, केंद्र सरकार आपलं आहे, राज्य सरकार आपलं आहे आणि येणारी जिल्हा परिषद सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीच्याच नेतृत्वाखाली सत्ता बनवणार आहे आणि त्याच्यामुळे आपण एक चांगला निर्णय घेतलेला। उद्यापासून झोकून देऊन आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य अमित मोरे यांच्यासाठी आणि खाली उमेदवार जे सुमित प्रतिमा गायकवाड यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करा। अमित मोरे यांचे वडील माजी मंत्री प्रभाकर भाऊ मोरे यांनी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घडवलं, वाढवलं। महाड पोलादपूर तालुक्याच्या विकासात त्यांचं एक प्रचंड मोठं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून त्यांनी केलेल्या महाड पोलादपूरच्या विकास कामांच्या ऋणातून मुक्त होण्याची आपली संधी आहे आणि म्हणून सगळ्यांनी माननीय प्रभाकर भाऊंच्या चिरंजीवाला आशीर्वाद द्या, साथ द्या। ते काही नवीन नाही, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 5 वर्ष काम केलंय। आपण पुन्हा त्यांना संधी दिल्यास ते ताकदीनं काम करतील। मी पुन्हा एकदा सखाराम पवार, संजय पवार, ज्ञानेश्वर आणि आमचे विलासदादा त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मी आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहोत, कसलीच चिंता करायचं कारण नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।